नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल झालेत। राजधानी दिल्लीत पंतप्रधानांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक असणार आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालच श्रीनगरमध्ये दाखल झालेत। तर पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला आणि या दहशतवादी हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात परतलेले आहेत। त्यांच्याच नेतृत्वात आज महत्त्वाची बैठक या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत घेतली जाईल। दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने काल काश्मीरमध्ये दाखल झाले। तिथल्या मुख्यमंत्र्यांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अमित शहा यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय। अमित शहा तातडीने कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले होते। ते श्रीनगरमध्ये पोहोचले। त्यांनी तातडीने तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आणि प्रशासनासोबत केंद्रीय सुरक्षा यंत्रणांसोबत आणि लष्करासोबत या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात परतले। पर्यटकांवर हल्ला करण्यात आला, पर्यटकांना टार्गेट करून हा हल्ला करण्यात आला आणि या सगळ्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान भारतात परतलेत।